कोणत्या याचिकेवर सुनावणी करायचं हे एखादा पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का, अशा शब्दांमध्ये माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रातल्या घडामोडीला चंद्रचूड जबाबदार आहेत आणि 12 आमदारांसंदर्भात ते निर्णय देऊ शकले नाहीत. इतिहासामध्ये चंद्रचूड यांचं नाव काळ्या अक्षरांमध्ये लिहिलं जाईल अशी टीका संजय राऊत यांनी केली होती आणि याला चंद्रचूड यांनी उत्तर दिले. सुनावणी करणं एखादा व्यक्ती ठरवणार का, असा सवाल उपस्थित करत याचिकेवर सुनावणी घेण्याचा अधिकार हा सरन्यायाधीशांना असल्याचं त्यांनी म्हटलंय. सगळ्याला जर जबाबदार कोणी असेल या महाराष्ट्रातल्या घडामोडींना, ते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड. सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मकतेच्यावर निर्णय देऊ शकले नाही. याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर त्यांनी योग्य निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. आज जे तुम्हाला चित्र दिसतंय, तुम्हाला चित्र नक्कीच दिसलं नसतं. आणि त्यांनी निर्णय न दिल्यामुळे पक्षांतरासाठीच्या खिडकी आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेलेले आहेत. My answer is very simple. You point out to us that we are not working even for a minute of the time that we are assigned to do our work, and such a criticism would be valid. Throughout this year, we were dealing with seminal constitutional cases, 9 judge bench decisions, 7 judge bench decisions, 5 judge bench decisions. Now, should any one party or individual decide what case the Supreme Court should hear? Sorry, that choice is for the Chief Justice. मग न्यायालय ही काय सरकारची भूमिका, भ्रष्टाचारांची भूमिका बजावतात का? देशाच्या सुप्रीम कोर्टाची जबाबदारी होती घटनेचं, कायद्याचं, संविधानाचं, नीतिमत्तेचं रक्षण करणं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. आणि जर आम्ही ती अपेक्षा केली असेल तर त्यात चुकलं काय? इथे विरोधी पक्ष सत्ताधारी हा प्रश्न नाही आहे. इथे आम्ही या देशाचे नागरिक म्हणून ही भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करत होतो.